नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अशी ही सगळी भेंडी मी चिरून घेतली. भेंडी मी लंबी चिरली यासाठी की आज मी बनवत आहे मसाला भेंडी आणि ही खूप झटपट बनून तयार होती. मसाला वगैरे काही बनवायचा नाही आपल्याला ह्या मसाला भेंडीसाठी. फोडणीतच जे काही करायचं ते करणार आहे आपण. तर मसाला भेंडी बनवण्यासाठी भेंडी चिरली, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा पण रफली चॉप करून घेतला. आज माझ्या मागे खूप गडबड आहे कारण माझ्या बाळाची तब्येत ठीक नाही. तर ती झोपलेली आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा असं माझं बेत आहे. तर मसाला भेंडी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं आहे की जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर रफली चॉप करून घेतलेला कांदा टाकला. कांदा पण चांगला लालसर रंग येईपर्यंत मी ते तेलामध्ये परतून घेणार आहे. कांदा परतला की मग यामध्ये टाकायचा टोमॅटो. अशी ही भेंडी कमी वेळात अशी मस्त मसालेदार भेंडी आपली बनवून तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. भेंडी न खाणारे पण भेंडी खातील. टोमॅटो पण चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी ते परतून घेतला. त्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे सुके मसाले. तर सुक्या मसाल्यामध्ये मी घालते लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला. तर सुके मसाले पण 1 मिनिटभर तेलामध्ये परतल्यानंतर चिरून घेतलेली सगळी भेंडीची ती यामध्ये टाकून द्यायची आणि मसाल्यामध्ये भेंडी ही चांगली मिक्स करून घ्यायची. चांगली तेलामध्ये ही परतून घ्यायची आणि भेंडी शिजवताना त्यावर झाकण वगैरे ठेवू नका, त्याने भेंडी जी ती चिकट होते. तर अशी सगळी भेंडी जी ती मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आणि ही भेंडी चांगली शिजते तोपर्यंत पीठ वगैरे भिजवून घेणार. परत मला एक माझ्या बाळाकडे चक्कर मारावं लागणार आहे. असंच माझं आज चालू होतं. चवीनुसार मीठ टाकलं. परत एकदा मीठ हे भेंडीमध्ये मिक्स करून घेतलं आणि ही भेंडी शिजवण्यासाठी ठेवून दिली. आता बाळाची तब्येत ठीक नाही म्हटल्यावर पटापट कामं करावं लागतात. तसंच ही झटपट माझी मसाला भेंडी बनवून तयार होत होती. तर हे बघा, अर्ध तर ही भेंडी इथे शिजली होती. शिजत आल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर थोडंसं यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकला. परत एकदा मिक्स करून दिला आणि अशी ही कमी वेळात मसाला भेंडी माझी बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत ते, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहे. आता भेंडी शिजली कशी हे मी खाऊनच बघत असते. तर भेंडी खूप छान